गुड मॉर्निंग एंड वेलकम. एम आय लाउड अँड क्लिअर? मित्रांनो, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत असेल तर चॅट बॉक्समध्ये गुड मॉर्निंग असा मेसेज ड्रॉप करा. सो आज आहे 15 डिसेंबर आणि आज वीकली एक्सपायरी आहे निफ्टी बँक निफ्टीची. सो सुरुवात करण्याआधी आपण न्यूज बघूया कारण की न्यूज आजच्या ज्या महत्त्वाच्या आहेत, ठीक आहे. बिल्कुल, फेड अरुण न्यूज जी जो होत्या. आज का पिक ऑफ द डे था 85,590 का लेवल क्रॉस होता है तो ये स्टॉक में अपसाइड वापस यहाँ पे आते हुए दिख सकती है। 625 650 तक भी पोजिशनल बेसिस पे ये स्टॉक कंटिन्यू अप मूव कंटिन्यू करते हुए दिख सकता है। करंट लेवल पे बाय करने की सलाह है। स्टॉप लॉस यहाँ पे जो रखना होगा वो करीब होगा 555 रुपए के आसपास। ये लेवल इंपॉर्टेंट है, अगर ये लेवल नहीं टूटते हैं तो स्टॉक में एक अप मूव 625 650 की तरफ आते हुए दिख सकता है पोजिशनल बेसिस पे। ओके। अमेरिका में 15 साल की ऊंचाई पर पहुंची ब्याज दरें। फेड ने अनुमान के मुताबिक की 0.5% की बढ़ोतरी, लेकिन आगे के लिए दरें उम्मीद से ज्यादा रखने के दिए संकेत। फेड के झटके से अमेरिकी बाजार फिसले। उतार चढ़ाव के बीच दिन की ऊंचाई से डाउ 430 अंक फिसलकर करीब 150 अंक नीचे हुआ बंद। नैस्डैक 85 अंक गिरकर बंद। बघू शकतोय की फेडचे रिझल्ट येणार होते, ठीक आहे. ते आलेच पण जास्त काही इम्पॅक्ट नाही झाला मार्केटवरती, ग्लोबल मार्केटवरती. झाला पण त्यानंतर मार्केट काय झालंय रिकव्हर झालंय. एसजीएक्स निफ्टी थोडंसं फ्लॅट आहे, ठीक आहे. आणि प्री मार्केट आपलं चालू झालंय. प्री मार्केटमध्ये आपण बघू शकतो 610 किंमत आहे, 18,610 आणि 643 ला कालचं क्लोजिंग आहे. ओके. सो पहिल्यांदा आपण डेली टाइम फ्रेम वरती अनालिसिस बघू. बघा, डेली टाइम फ्रेमला काय केलंय, कालच्या ह्याच्यामध्ये पूर्ण एक डोझी टाइप मध्ये कॅन्डल केलेली आहे, ठीक आहे. डोझी हा रिव्हर्सलचा सिम्बॉल आहे, ठीक आहे. दॅट्स वाय इथं आल्यानंतर काय करू शकतो, ज्या डिरेक्शनला जर समजा इथून खाली आला तर खालच्या साइडला एक मूव्हमेंट येऊ शकते कालच्या डेच्या लो नंतर. ओके. बेरिश होऊ शकतं. ज्यावेळेला आपण डोझी म्हणतोय, ठीक आहे. तर डोझीमध्ये अपसाइडला जर गेला, ठीक आहे, तर हा डोझी अनइफेक्टिव्ह होईल. अपसाइडला मूव्हमेंट येईल असं सांगू शकत नाही, पण डाउन साइडला मूव्हमेंट येण्याची शक्यता आहे. ओके. त्यानंतर मी 1 अवर टाईम फ्रेमवरती बघितलं तर 1 अवरमध्ये आपल्याला पण जवळपास सेम दिसतायत. वरच्या साइडला एक रेझिस्टन्स दिसतोय, खालच्या साइडला जो काही गॅप आहे तो, ठीक आहे. मला असं वाटतंय की वरती साधारणतः 100-150 पॉइंटच्या आसपासची मूव्हमेंट होऊ शकते. खाली गॅप डाउन झालंय, गॅप फिलअप झाल्यानंतर आणखीन मूव्हमेंटला स्कोप आहे. सो जास्त वेळ न करता मी सेटअप लावून ठेवतो पटपट आपले सगळे. सो आपण सेटअप बघू शकतोय. इथे या पद्धतीने सेटअप आहे. ऑप्शन चेनमध्ये आपण ऑप्शन चेन बघत होतो. ऑप्शन चेनमध्ये मी सगळ्या गोष्टी ऑन करून ठेवतोय. आयबी, ओपन इंटरेस्ट, ठीक आहे. सो पहिल्या मिनिटाला आपल्याला काय करायचं, आज ट्रेड टिकायचा आहे. ठीक आहे. आज आहे एक्सपायरी. कालचे होल्डिंग जे आहेत ते तर आहेतच, ठीक आहे. प्लस आज आता काय करणार आहे, की मार्केट ज्यावेळेला इथं क्लोज होतंय, ठीक आहे. म्यूट म्यूट करा. ओके. सो त्यानंतर आपण काय करणार आहे, की लगेच पोझिशन घेणार आहे, ठीक आहे. सो मी पहिल्यांदा प्लॅन करतोय यामध्ये 18,800 जर जवळच्या जवळ असेल, ठीक आहे. 18,620 च्या आसपास सेटल होतंय मार्केट, ठीक आहे. वॉच लिस्टला ॲड करून घ्या सगळ्या गोष्टी हे स्क्रिप्ट. वरच्या 4 आणि खालच्या 4 ॲड करून ठेवा. म्हणजे लगेच शूट करता येते. ठीक आहे. 18,750, 18,800 वॉच लिस्टला असावी तुमच्या. ठीक आहे. बाकीच्या असतील तर डिलीट करून टाका. सो वरच्या साइडला 18,800 आणि 18,750 2 ठेवणार आहे. निफ्टी 18,800
जो सध्या चालू आहे 11 रुपये दाखवतोय, इथं ऑप्शन चेन मध्ये आहे 13 रुपये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर बॉटमला आपण बघतोय 18,750 पण मी वरचा ऍड करून ठेवतो. 18,750 ठीक आहे. म्हणजे ऑर्डर शूट करताना जास्त वेळ लागायला नको. 18,750 चा कॉल पण ऍड केलाय. ओके. त्यानंतर 18,550 ठीक आहे. आणि 18,500 हे दोन ऍड करतो. 18,550 पी आणि 18,500 वॉच लिस्टला सगळे ऍड आहेत. प्री मार्केट जे आहे 18,600च्या अराउंड इथं येतंय. ठीक आहे. प्री मार्केट 600ला क्लोजिंग आहे, तर 18,800ला प्रीमियम राहणार नाही. ठीक आहे. सो 18,700 आणि परत ऍड करा आणखीन एक. 18,700 पण ऍड करा कॉल साइडला. निफ्टी 18,700 कॉल 40 रुपयाला आहे, तो ऍड करून ठेवा. की मार्केट जवळपास इथं येईल. त्यामुळे 18,750 जो आपल्याला ते 26 रुपयाला आहे, तो पण उपयोगाला येऊ शकतोय. आणि इथं जे बघितलं 18,400 पण ऍड करून ठेवा खाली. 18,500 गेलाय, आपण 18,450 पण घेऊ. वॉच लिस्टला सगळे ऍड करून ठेवा. म्हणजे आपल्याला ट्रेड टाकताना जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. 1 मिनिट हार्डली वेट करून आपण काय करू शकतो, ट्रेड टाकू शकतो. ओके. सो दॅट प्री मार्केट क्लोज 18,614. 18,614 म्हणजे ऑप्शन चेन इथे येईल. इथं आल्यानंतर आपल्याजवळ काय असलं पाहिजे, तर 18,700 ओके आहे का? 18,700 कॉल साइडला ऍड केलेला आहे. त्यानंतर कोणतं आहे आपल्याकडे 18,750 कॉल साइडला आहे का? आहे. ठीक आहे. त्यानंतर पुट साइडला बघितलं तर पुट साइडला बघा, की आपल्याजवळ 18,450 पाहिजे, 18,500 पाहिजे. ओके. आणि शक्य असेल 18,400 पण ऍड करून ठेवा. मॅचिंग प्रीमियम कुठे मिळेल त्याच्यानुसार आपण इथं घेऊ. सो 100 पॉइंटच्या आसपास गॅप डाऊन आहे. येस, म्यूट बंद आहे. मॉर्निंगच्या वेळेमध्ये अनम्यूट करायची संधी आपण देत नाहीये. 10:30 नंतर अनम्यूट करून विचारू शकताय. मार्केटनं कालचा डे लो ऑलरेडी प्री मार्केटमध्येच ओपन केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे इथंच कुठेतरी मार्केट ओपन होणार. आयबी सेटल होऊ द्या फक्त. म्हणजे पहिल्या मिनिटाला आपल्याला ट्रेड नाही टाकायचा. 1 मिनिट झाल्यानंतर 9:17ला टाकायचं. कारण की आयबी रेज झाला तर नॉर्मली पहिल्या मिनिटामध्येच आयबी जास्त रेज होतो. ठीक आहे. आपण इथं बघू शकतो इंडिया विक्समध्ये 15 मिनिटाच्या ऐवजी मी 1 मिनिटाची घेतली. ठीक आहे. तर बघा प्रत्येक दिवसाचा हा दिसतोय स्पाइक. हा बघा स्पाइक. आयबी थोडासा वाढला पाहिजे. म्हणजे 17-18 तरी असेल तर चांगलं राहील. बघू शकतो वरच्या साईडला 18,700 ठीक आहे. एक टार्गेट करा 18,700 आणि त्याला मॅचिंग आहे खाली 18,550 दोन्ही पण आहेत आपल्याकडे. ठीक आहे. जस्ट थोडा वेळ वाट बघूया. 19चा आयव्ही झालाय. पण इज इक्वल टू लो. हे वरती येऊन सस्टेन करते प्राइस. ठीक आहे. थोडा वेळ वाट बघू. 18,700 सेल आणि त्याच्याबरोबर 18,550 करा. एखादी ऍडजस्टमेंट लागली तर ठीक आहे, काही अडचण नाहीये. सो 14 रुपये आणि 10 रुपये आपण केला या पद्धतीनं. ठीक आहे. पहिले 5 मिनिटं खूप इम्पॉर्टंट आहेत. डीके सगळ्यात जास्त भेटतो. प्रॉपर वेनं मॅनेज केलं तर याच्यासारखी अपॉर्च्युनिटी कुठे नाहीये. ठीक आहे. माझा व्ह्यू अजून इथे स्ट्रॉंग आहे. 18,700 क्रॉस करणार नाही, ऐसा मेरे को लगता है. सो मी हा जो आहे सेल केला याच्या आधी इथे एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. प्राइस कुठे होल्ड होते ते आपण बघूया. ठीक आहे. प्राइस सेटल्ड होते. सो वीक जो आहे हा वीकनेस दाखवतोय बुल्सचा. ओके. ऑप्शन चेन कडे बघा. ठीक आहे. जो इथं ओआय होता. ठीक आहे. हा 23 लाखानं वाढलाय मॉर्निंग पासून. ओके. जो इथं आपण कन्सिडर करतोय हा वाला 23 लाखानं वाढलाय. ठीक आहे. त्याच्याबरोबर इथं काय झालंय, हा 32 लाखानं वाढलाय. ठीक आहे. सो हा आणि हा मेजर काय राहतील आपल्या ह्याच्यातले सपोर्ट अँड रेझिस्टन्स रेंज. नॉर्मली याच रेंजमध्ये एक्सपायर होण्याचे जास्त चान्सेस दिसतायत. ओके. सध्याच्या सिनेरिओनुसार. ओके. पण थोडं तर मूव्हमेंट करणार. ओके. थोडंसं मूव्हमेंट म्हणजे 17,700 पर्यंत एकदा टच करेल असं वाटतंय. सो दॅट माईट बी आपल्याला लवकरच 17,700 ची पोझिशन जी आहे ती रोल अप करून घ्यावं लागेल. 8 रुपये आणि 12 रुपये आहे. ठीक आहे. जरासं ही सिच्युएशन आपली क्रिटिकल याच्यात आहे. ठीक आहे. 18,750 ला बघा शॉर्ट बिल्टअप दिसतंय फुल साइडला. ओके. फुल डेच्या ह्याच्यावरती. ठीक आहे. आणि फुल डेला जरी शॉर्ट बिल्टअपच आहेत बोथ साइड. ओके. सगळ्या पोझिशन घेतायत आता. त्यानंतर मग डिमांड सप्लाय चालू होईल.
मी 10 मिनिटाची टाइम फ्रेम इथे घेतोय. ठीक आहे. सो 5 मिनिटाला एवढे दिवस प्रॅक्टिस केली आहे. हळू मला 10 मिनिटाला सेटल व्हायचंय. ओके. सो का सेटल व्हायचंय तर मला कमी ऍडजस्टमेंट पाहिजेत. 5 मिनिटाचे कॅन्डल बघून जास्त पॅनिक होतं. कंपेअर करा. ठीक आहे. बघा स्ट्राइक टू स्ट्राइक ओआय एटीएम ला आहे, बेरिश साइडला जास्त आहे. ओके. बेरिश साइडला किती आहे? तर 8 लाखांना जास्त आहे. इथे 4 लाखांना जास्त आहे. न्यूट्रल झाला जवळपास 4चा. बुल्स नाही बिअर्स जास्त आहे 4 त्यानंतर दुसऱ्या स्ट्राइकला 18 लाखांना जास्त आहे. 22 लाखांना जास्त झाले बिअर्स. ओके. तिसऱ्या याला पण 10 जास्त आहेत. म्हणजे जवळपास 32 लाखांना बिअर्स जास्त आहेत. ओके. पहिल्या 3 स्ट्राइकमध्ये. वॉव! ऑसम. 18,700 कम टू ₹9. 9 प्रीमियम मॅच. बेरी साइडला गॅप डे लो जो आहे, ठीक आहे. फ्युचरमध्ये बघा डे लो ब्रेक केलाय, ठीक आहे. जर हा डे लो किंवा हा सपोर्ट जो आहे, ठीक आहे. हा ब्रेक झाला तर मी सेफर साइडला पोझिशन घेऊन जाईल. कारण की ऑलरेडी ₹5-6 प्रीमियम आपल्याला मिळाला याच्यामध्ये, ठीक आहे. ₹11 ची जी पोझिशन आहे, ठीक आहे. ती मी काय करतोय ₹4 ला शिफ्ट करतोय 18,500 ला. जी मी याची क्वांटिटी होती 18,550 ची ती 50% काय केली 18,500 ला आणली. ओके. आता बघा ₹7, ₹12 आणि ₹5 प्रीमियम चालू आहे. ठीक आहे. या दोन्हीचा एव्हरेज काढला तर मिड पॉइंट येईल आपला आहे. ₹14 चालू आहे. ठीक आहे. लो ब्रेक झालाय. डे लो खाली रोल डाउन करा 100%. ठीक आहे. 18,550 सगळा स्क्वेअर ऑफ करतोय आणि फुल क्वांटिटी काय करतोय मी 18,500 ला ऍड करून ठेवतोय आता. ₹6 आणि ₹5 दोन्ही ₹6 मॅच आहेत. ठीक आहे. प्रीमियम हा आणि हा. ठीक आहे. आपण सेफर साइड घेतलाय. त्याचा डेल्टा किती आहे 0.15 आहे आणि इकडचा डेल्टा जो आहे हा 0.12 आहे. ठीक आहे. सो आय होप त्याच्या पुढे आपल्याला ऍडजस्टमेंट करायला लागू नये अशी आशा आहे. ठीक आहे. 18,750 तर कन्फर्म होईल. ओके. जर इथं 150 चा ओआय झाला तर आज बघितलं असेल डेटानं लीड केलाय कशा पद्धतीनं. ओके. बेरिश ओआय होता आणि तो काय झाला आता इथं. ठीक आहे. सो 18,750 99% एक्सपायरी त्याच्या खालीच होईल. ओके. 18,700च्या खाली. सॉरी 18,700 नाही 18,700च्या खाली. ओके. 18,700 ते सध्या 18,500 पर्यंत मुव्हमेंट ठेवतोय मी. या रेंजमध्ये. पीई वाढलाय ₹7. ठीक आहे. ₹5 डिफरन्सनं आपण याच्यामध्ये काम करू. 18,500 वाढतोय अजून. 15 मिनिटाचा बघा इथं आपल्याला एक सपोर्ट दिसतोय. ठीक आहे. ओआय पण बिल्ड व्हायला पाहिजे इकडच्या बाजूला खाली. ठीक आहे. प्राइस जर खाली जाणार असेल तर इथं ओआय जनरेट झाला पाहिजे. ओके. इथं किंवा इथला निघून गेला पाहिजे. तो कंपेअर केलं आता बघा इथं कोण जास्त आहे इथला अरे हे गायब झाले हे लोकं. बघितलं का? 10 लाख एकदम स्क्वेअर ऑफ झाल्या ऑर्डर. कुठे 18,600 ला. ठीक आहे. 18,500 जी ऑर्डर आहे सो दॅट हेवी आहे पोझिशन. थोडा वेळ सस्टेन करेल खाली जरी जायचं असेल तर. ठीक आहे. डेटा पाहिजे. डेटा बघा. आज प्राइस एक्शन पण चांगली काम केले. जसं आपण बघितलं होतं मॉर्निंगला कालची डोजी कॅन्डल होती. लो नंतर काय झालं एक मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे. ती मूव्हमेंट आता ऑलरेडी आपल्या इथं आहे. ठीक आहे. प्लस आता ह्याच्यामध्ये आपल्या इकडे किती आहेत 18,700 झालाय आणि हा आहे ₹8. ठीक आहे. सो दॅट 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सपोर्ट घेतलाय त्याने पण इथं 14 न जास्त आहे. त्यानंतर इथे बघा 14 नंतर 50 न जास्त आहे ऑलरेडी आणि त्यानंतर इथं पण जवळपास 50 न जास्त आहे. ओके. बेरिश रायटिंग जे आहे हे खूप जास्त आहे. पीसीआर बघू शकतो आपण 7 पॉइंट राहतोय. ठीक आहे. 0.17 आहे पीसीआर. बेरिश रायटिंग झालंय पण इथं एक रिकव्हरी फेज डेटा. ठीक आहे. जसं की आपण म्हणतो ओव्हरसोल्ड पोझिशन. ओव्हरसोल्ड पोझिशन नंतर काय येतं एक बुलिश मूव्हमेंट येण्याची शक्यता असते. ठीक आहे. ती काय झाली इथं हा बघा हा एक ट्रेंड झाला त्यानंतर तो काय करेल जसं आपण डाव थेरी शिकले एक हायर हाय नंतर खाली जाणार. ओके. सॉरी लोअर हाय त्यानंतर तो खाली जाईल. या पद्धतीनं तो काय करेल रिट्रेस करेल. ओके. कोणतीही मुव्हमेंट शार्प मध्ये पडत नाही किंवा वरती जात नाही. तर ती काय करते प्रत्येक वेळेला या पद्धतीनं वरती किंवा खाली जात असते. ठीक आहे. सो दॅट आता जरी हे खाली आलं असेल तरी सुद्धा आपण काय म्हणतो इथं ओके. बघा इथं कंप्लीट बेरिश डेटा आहे पण एक रिकव्हरी फेज येईल. ओके. आणि त्यानंतर तो काय करेल खाली जाईल. ओके. सो दॅट 18,500 बरोबर 18,450 आपल्या वॉच लिस्टला ऍड करून ठेवा. ओके. इन केस रोल करायला लागला आपल्याला तर
ठीक आहे. आता हा 5 रुपयाचा काही लवकर डिके नाही होणार. ठीक आहे. याला वेळ लागेल. आपल्याला आता फक्त आज पेशन्सच टेस्ट होणार आहेत आपले. 500 चा जो स्टॉप लॉस राहील तो ₹10 राहील. ₹10 वरती गेला तर तो स्क्वेअर ऑफ करायचा आणि लगेच 450 ला यायचं. तुम्हाला काय वाटतंय कोणत्या रेंजमध्ये एक्सपायरी होईल? मला चॅट बॉक्समध्ये सांगू शकताय. काय रेंज राहील आज एक्सपायरीची? 18,700 ते 18,500, 18,500, 18,700 ओके. 18,500, 550 ओके. 650, 650 कशी काय? 650 तर ठीक आहे. 450, 18,700 सो तर लो ब्रेक केला हा वाला. ठीक आहे. तर 50% क्वांटिटी खाली रोल डाउन करेन मी ॲक्चुअली. कॉल रायटिंग फुल साइड फुल बघितलं तर बघा, इथे लास्टच्या 15 मिनिटामध्ये मी जर घेतलं, तर बघा शॉर्ट बिल्टअप किती झाला इकडे. शॉर्ट बिल्टअप आणि इकडे लॉंग बिल्टअप झालाय. ओके. लोकं पुट बाय करायला लागलेत. मागच्या 10 मिनिटामधला जरी व्ह्यू बघितला तरी सुद्धा तुमचं 10 मिनिटामध्ये लॉंग बिल्डअप फॉल साइडला. ओके. ते शॉर्ट बिल्डअप आहे. पहिली मूव्ह जी आहे ही इम्पोर्टंट राहते गुरुवारच्या दिवशी. फर्स्ट मूव्ह जी आहे, एक हाय एक लो बनवल्यानंतर ठीक आहे, बऱ्यापैकी मार्केट स्टेबल राहण्याची शक्यता जास्त राहते. ओके. त्यानंतर मग जे काय होणार ते 1.5-2 नंतर. निफ्टी आणि निफ्टी फ्युचर प्राइस चेंज आहे बरोबर. डिमांड अँड सप्लायमुळे दोन्हीमध्ये डिफरन्स राहतो. रोल डाउन करतोय 50% क्वांटिटी 18,500 ची 18,450 ला. ओके. करंट पोझिशन चालू आहे. हा ₹4 सेल आहे. हा ₹7 50% आणि ₹4 ₹3.5 50%. 8% प्रोबॅबिलिटी आहे आपला ट्रेड सक्सेस होण्याची. जे 2 टाकलेले आहेत त्यामध्ये. हा ₹7 आणि जर हा पकडला तर 90% प्रोबॅबिलिटी दाखवतोय. ओके. अभिजित सर विचारतात हा सेल शिफ्ट करण्यापेक्षा हा खाली शिफ्ट केला तर चालतोय का? चालू शकतोय. ठीक आहे. तुम्हाला ॲडजस्टमेंट जास्त करण्यासाठी स्कोप असेल करू शकताय हे 2. माझ्याकडे कॅपिटल मोठा आहे त्यामुळे मी सेफ ट्रेड टाकतोय दोन्हीपैकी. सो करंट रनिंग प्रॉफिट बघा. ठीक आहे. बुक केलाय ₹52,000. ओके. लॉस आणि हा जो आहे हा ₹1,47,000 चालू आहे. ठीक आहे. सो ओव्हरऑल पोझिशन म्हणजे जो बुक केलेला आहे तो त्यामध्ये आपण बघू शकतोय 18,550 चा जो पीई आहे त्यामध्ये 35,000 लॉस बुक केलाय आणि 18,500 मध्ये 16,000 लॉस बुक केलेला आहे. हा दोन्ही मिळून ₹52,000 झालाय. त्यानंतर वरती बघू शकता 18,700 जो कॉल आपण ₹14 ला विकला होता तो ₹4 ला आलेला आहे. ठीक आहे. इथे आपल्याला ₹1,60,000 प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल एम टू एम आता जर मिळून काढायचा झाला तर आपल्याला साधारणतः याच्यामध्ये 1,00,000 हां, 1,00,000च्या आसपास आहे टोटल. ठीक आहे. बुक टाईम ओव्हरऑल. स्ट्रॉंग रेझिस्टन्स आपल्याला इथं बघायला मिळतोय. ठीक आहे. 18,600 ला. ओके. आता ज्यावेळेला मी इथून 50% क्वांटिटी इकडे टाकत होतो त्यावेळेला एक जी ऑर्डर पडते ती लिमिट ऑर्डर पडते. कारण की एका वेळेला माझ्याकडे नाही म्हटलं तरी अ, माझ्यासाठी 150 लॉट टाकायचे होते, खाली शिफ्ट करायचे होते. सो दॅट 150 लॉट करताना लिमिट ऑर्डर गेली आणि ही ऑर्डर एक्झिक्यूटच नाही झाली. ठीक आहे. बराचसा वेळ. आता माझी ही क्वांटिटी अशी असताना इथला जो प्रीमियम होता हा काय झाला देत झाला. त्यामुळे मला हे लिमिट ऑर्डर जी आहे ठीक आहे. न पडल्यामुळे नाही म्हटलं तरी ₹2 इकडच्या बाजूला नुकसान झालं. ₹9 ला मी ऑर्डर ॲडजस्ट करत होतो. ठीक आहे. आणि इकडचा पण मला हा लॉस जो आहे तो एक्स्ट्रा बेअर करावा लागतो. गॅमा पॉइंट 0.48 आहे. कितीपर्यंत आपल्यासाठी सेफ आहे? ओके. कितीपर्यंत सेफ आहे असं नाही, पण जो रेट येतोय, ठीक आहे. आता हा एटीएमचा आहे किंवा हा आहे, ठीक आहे. हा नॉर्मली काय होतं, की इथे बघा डेल्टा डिफरन्स जो आहे तो खूप जास्त दिसतो ॲज कंपेअर टू बाकीच्या दिवसांपेक्षा. ओके. त्यामुळं याचा रेट जो आहे तो फ्लक्च्युएट होतो. सो नॉर्मली 2 पर्यंतच पोझिशन आपल्याला ठेवायची. कॉल साइडला शॉर्ट बिल्टअप जास्त आहे आणि पुट साइडला लाँग बिल्टअप जास्त आहे. यावरून काय समजतं? यावरून बेरिश मूव्हमेंट येण्याची शक्यता आहे असं आपल्याला कळतं. राइट. 200 लाखापेक्षा जास्त ओआय झालेला आहे. ठीक आहे. सो अपट्रेंड येण्याची शक्यता कमी आहे. बेरिश मूव्हमेंट येण्याची शक्यता आहे. येस, या लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ लाईव्ह ट्रेडिंग वर्कशॉपमध्ये आहेत. ठीक आहे. ते तुम्ही बघू शकता. देवदत्त सर इथं हे आहे. ठीक आहे. याचा आपल्या प्रॉफिट लॉस वरती काही फरक नाही पडणार. प्रॉफिट लॉस आपल्या या प्रीमियम वरती डिपेंड आहे. ठीक आहे. पण किती रुपयाला विकलाय आणि किती रुपयाला आपल्याला आपण परत घेतोय याच्यावरती. ठीक आहे. सो हा आपल्याला काय देतोय, की रेझिस्टन्स देतोय, जेणेकरून मार्केट वरती जाण्यासाठी हा अडथळा करणार असं म्हणतोय. स्ट्राईक प्राईसचा पी बघून रिलेशन बघू शकतो का? हा बघू शकतो, पण एवढा इफेक्टिव्ह नाहीये. ठीक आहे. पी
पहिल्या 3-4 स्ट्राईकचा जो आपण बघतोय, ठीक आहे. नेहमी आपल्याला इकडच्या साईडला तुम्हाला काय दिसेल, बेरीज दिसेल, इकडच्या साईडला पोलिश दिसेल. ते एनी हाऊ आपल्याला इथं दिसतंय असं तसं. किती प्रोबॅबिलिटीचे प्रोबॅबिलिटीपेक्षा मी प्रीमियम आणि डेल्टा बघतोय सध्या. जसं आपण बघितलं आता 80-90% चा प्रोबॅबिलिटीचा ट्रेड चालू आहे. ठीक आहे. अल्गोचा ट्रेड कोणता चालू आहे? 18,650 आणि 18,500 18,500 चालू आहे. आपण बघू शकतो प्राइस जी आहे ती इथं सेटल होते या रेंजमध्ये. सो एनी डाउट, एनिथिंग एल्स कुणाला काही विचारायचं आहे, विचारू शकताय. ठीक आहे. सो अनम्यूटचे चान्स देतोय मी. ओके, अनम्यूट एंड स्पीक. हॅलो. येस रमेशजी. सर हे 18,500चा आता राहू देऊ ना सर, काही अडचण नाही ना. 18,500 चा हा हा, दिवसभर काय घडेल हे सांगू शकत नाही. त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला हा शिफ्ट कर. हा हा नाही, आपण काय केलं सर, ते 18,450 ला अर्धी क्वांटिटी आणि 18,500 ला अर्धी क्वांटिटी ठेवली. हा ठीक आहे, असू दे. जर जास्त हा खाली आला तर काय करायचं, हा शिफ्ट करायचा परत खाली. हा त्याला 8 रुपयाचा स्टॉप लॉस दिलाय सर मी. ओके. हा ते अगोदर 10चा आपण सांगितला होता, त्याच्यानंतर मग ते खाली खूप याच्यात झाल्यामुळे 8चा स्टॉप लॉस दिलाय त्याला. ठीक आहे, चालेल, काही अडचण नाही. हॅलो. हो? हॅलो. हा योगेशजी. येस. हा सर, आता हा हायवे आहे ना, हायवेचा डिफरन्स जास्तीत जास्त मॅक्झिममली किती ठेवायचा? आयव्ही हा वाला डिफरन्स. हा आपण जो आयव्हीचा ट्रेड करतो डिफरन्स ना, नाही बघत आपण, आयव्ही किती हा आहे हे बघतो. हायवे किती आहे तो, मग डेल्टा दोन्हीचा डेल्टा दोन्हीचा डिफरन्स म्हणजे डेल्टा. प्रीमियमचा डिफरन्स बघायचा आपण. हा प्रीमियमचा डिफरन्स. चालू आहे. हा 5 रुपये चालू आहे. ओके, या पद्धतीने प्रीमियम हा डिफरन्स बघायचा. ओके, आणि हा डेल्टा सिलेक्ट करताना काय करायचं, समजा मला आता हे करायचं आहे. ठीक आहे, मी एका साईडचा बघणार, कॉल साईडचा किती आहे, हा 8 रुपयाचा आहे. हा ओके, 8 रुपये. साईडचा किती आहे, हा मला 0.14 चा आहे. बरोबर, हा या पद्धतीने डेल्टावरती मॅच करण्यापेक्षा प्रीमियम वरती मॅच करणं आपल्यासाठी चांगलं राहतं. प्रीमियम वर मॅच करायचं. हा. ठीक. हा म्हणजे डिफरन्स दोन्हीचा जास्तीत जास्त म्हणजे आल्यानंतर आपण एक्झिट करू शकतो की असं काय? हा, दोन्हीचा जो आहे म्हणजे ह्या 4-5 रुपयाचा ठेवायचा. जर आता 10 रुपयाच्या खाली प्रीमियम आहे तर जास्तीत जास्त हा 5 रुपये डिफरन्स. इथं 3 आहे, इथं 5 आहे. ओके, कितीचा आहे, 2चा हा डिफरन्स आहे. ओके, हो आता हा 3 रुपयाचा आणि हा 8 रुपयाला गेला तर आपण हा एक्झिट करणार. हा कोणता 3 रुपयाचा? 8 रुपयाचा एक्झिट करणार. हा 8 रुपयाला गेला तर. 8 रुपये 5 8 रुपयेपर्यंत गेला तर एक्झिट करायची. हा, म्हणजे तो बरोबर. म्हणजे कोणत्या साईडला मार्केटचा व्ह्यू बघून हे करायचं काय? बरोबर, ठीक आहे. चलो, सो वेट करूया आणि प्रीमियम मॅच करा आणि 2 वाजता काय करायचं, एक्झिट करायचं आपल्याला. ओके, क्लिअर आहे का? हॅलो सर. येस सर, बोला. सर तुम्ही पुट साईडला जे 2 ऑर्डर टाकताय ना, म्हणजे त्याचं रिझन काय आहे? आता समजा माझा हा 3 रुपये होता मगाशी, बरोबर आहे का? ठीक आहे. हां, आणि हां. हा किती होता, 5 रुपये होता. ओके, तर हं, यालाही मॅचिंग नाहीये, पण माझा व्ह्यू जरा बेरिश आहे. मग बेरिश हं, व्ह्यू असेल तर इथं किती 3 रुपयाचा आहे आणि इथं किती 5 रुपयाचा आहे, बरोबर आहे का? हं, मग मला हं. नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे, म्हणून मी काय केलं, इथं मॅच केलं. खालचा पण निम्मा क्वांटिटी टाकली. म्हणजे इथे एक लॉट टाकला तर इथे एक लॉट टाकायचा. ओके, ओके सर. ओके, ओके. ठीक आहे. आता पण काय केलं, इथं एक टाकलाय, इथे एक आहे. ओके, हां, इथे एक आहे आणि हां. इथे एक आहे. अशा पद्धतीने 4 टाकलेले. आणि या ओके. दोन्हीचा मिळून बघा 10 प्रीमियम होतोय. या दोन्हीचा मिळून किती होतोय, तर साधारणतः 6 किंवा 7 होतोय. म्हणजे थोडासा बेरिश व्ह्यू ठेवलाय. ओके सर. ओके. येस. एनी अदर क्वेश्चन? ठीक आहे. समजलं का आजचा पार्ट? 1 to 10 रेट करून सांगा. चलो. सो वन्स अगेन थँक यू सो मच. जो काही स्टेटस आहे हा ग्रुपवरती आपण पोस्ट करू. ओके, किंवा 2 वाजता वाटलं तर एक लिंक तयार करतो, त्याच्यावरती पण आपण भेटू शकतोय. येणार का 2 वाजता क्लोजिंग टाइमला? प्रयत्न करू. ठीक आहे, बघूया किती लोक येतात त्याच्यावरती ठरवू. चलो, मी काय करतो, 2 वाजता एक लिंक टाकतो आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि ग्रुपवरती.
गुड आफ्टरनून. क्लिअर? माझा आवाज येतोय? ओके, गुड. ठीक आहे. सो करंट पोझिशन जी चालू आहे, ठीक आहे, तर ही चालू आहे 18,603 रुपये. ओके. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी क्वांटिटी आहे 1 रुपये आणि हा जो आहे हा 4 रुपये चालू आहे. ओके. इकडे फुल क्वांटिटी आहे आणि या दोन्हीमध्ये स्प्लिट केली आहे. ओके. सो बेरिश व्ह्यू दिवसभर मार्केट खूप पडले जसं आपण बघतोय. ठीक आहे. सो या इथं सपोर्ट आहे, सपोर्टच्या इथे येऊन थोडंसं थांबलंय. ओके. आणि ओआय डेटा आपण बघू शकतो इथं. ऑलरेडी बेरिश मध्ये RSI सांगतोय ओव्हरसोल्ड. ठीक आहे. त्यानंतर 5 मिनिटांमध्ये फ्युचर पण ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहे. ठीक आहे. आणि इथं प्राइस एक रिव्हर्सल घेऊ शकते, राईट. कारण की ऑलरेडी आता प्राइस जी आहे, ठीक आहे, ओआय रायटिंग बघू शकतो इकडचं कमी झालंय कॉल साईडचं, तरी पण जास्त आहे ऍज कम्पेअर टू पुट साईड. ओके. म्हणजे बुल्स नाही आहेत आता सध्या मार्केटमध्ये किंवा कमी आहेत. ठीक आहे. तरी सुद्धा ही पोझिशन मी काय करणार आहे, इथं चीज ठेवलेली आहे स्क्वेअर ऑफ करायच्या त्याच्यामध्ये आहे. याच्यानंतर ऍडजस्टमेंट करणार नाही, सो दॅट हे जर खाली गेलं तर स्क्वेअर ऑफ करून पोझिशन क्लोज करायची. सो करंट पोझिशन जी आहे ती या पद्धतीने आहे. निफ्टीमध्ये आपण बघू शकतोय लास्ट 15 मिनिट्सचा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काय झालं की इथं आता शॉर्ट कव्हरिंग कॉल साईडला यायला चालू झाले. ओके. शॉर्ट कव्हरिंग इन द सेन्स इथं जे बियर्स होते हे काय चालले, पळून चाललेले आहेत. ओके. त्यानंतर इकडे लॉंग अनवाइंडिंग होतंय. कशाचं? म्हणजे ज्यांनी पुट बाय केलं होतं त्यांचं पण अनवाइंडिंग होतंय. ओके. म्हणजे जे बियर्स होते ते निघून जात आहेत. ओके. इकडे शॉर्ट बिल्टअप होते म्हणजे बुल्स येत आहेत. इथं पण शॉर्ट बिल्टअप आहे, बुल्स येत आहेत. ठीक आहे. इकडे काय झालेलं आहे, रिकव्हरी झालेली आहे. ओके. सो करंट 3 रुपये, 1 रुपये आणि 4 रुपये राहिलेला आहे. सो विचार चालू आहे की अजून आपण होल्ड करावं अजून थोडा वेळ. ठीक आहे. सो दॅट आपल्याला लक्षात येईल. आवाज येतोय ना? येस. एम आय लाऊड अँड क्लिअर? येस. एम आय लाऊड अँड क्लिअर? येस. ओके. गुड गुड. ठीक आहे. सो 1-2 मिनिट द्या. कॅन्डल कट टू कट मध्ये आहे. रिव्हर्सल कन्फर्म झाला की मी पोझिशन दाखवतो. ओके. नाहीतर ऍडजस्टमेंट करायला अवघड होईल. करंट प्रॉफिट 1,70,000च्या आसपास चालू आहे. सो जस्ट इथं बघू शकता जो प्रॉफिट आहे. सो 1,00,000 ओव्हरऑल प्रॉफिट आहे. बुक 74,000 आहे. ठीक आहे. जो आता करंट चालू आहे. मार्केट थोडं थोडं खाली येईल तसं इथं पोझिशन अपडाऊन अपडाऊन होत आहेत. ओके. सो 3 रुपये आणि 5 रुपये प्रीमियम बघा बोथ साईडला. सो अपेक्षा आहे की थोडंसं रिट्रेसमेंट होईल. ठीक आहे. म्हणजे मार्केट थोडंसं इथं वरती येऊन क्लोज करेल. अदरवाईज आपला क्लोजिंग पॉईंट तर 450 चा आहे. म्हणजे नियर अबाउट या झोन पर्यंत आहे. 1 तास राहिलाय. क्रुशियल आहे. ठीक आहे. थोडंसं रिस्क घेऊन थांबतोय याच्यामध्ये. फ्युचर मध्ये पण आपल्याला इथं सपोर्ट दिसतोय. सो 5 रुपये आणि 2 रुपये 55 पैसे. बुकिंग करायला चालू करा. ज्यांचे सेफ मध्ये पोझिशन पाहिजे त्यांना. कॉल साईड हे असेल, ठीक आहे, थोडा वेळ थांबू शकताय, वेट करू शकताय. ओके. इकडे असेल याच्या खाली तर सुद्धा थांबू शकताय. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस किंवा एकदम अलर्ट राहून काम करा जर थांबणार असला तर. लॉंग अनवाइंडिंग दिसते आपल्याला पुट साईडला. ओके. इट्स अ गुड साईन आपल्यासाठी. कॉल साईडला पण लॉंग अनवाइंडिंग शॉर्ट बिल्टअप आहे. इंट्रेन्सिक व्हॅल्यू आता आपण कॉल साईडला बघतोय. ठीक आहे. 6 पॉईंट खाली आली की पुट साईडला दिसेल. ओके. मोस्टली मला वाटतं कॉल साईडलाच पाहिजे. हा बघा 1 रुपया 2 रुपये आलेले आहेत. ओके. आणि हा आपला 5 रुपये आहे. आता याच्यासाठी स्टॉप लॉस राहील माझा 7 रुपये. जर आणखीन खाली आला 7 रुपयाला मी एक्झिट करेन. मगाशी 8 रुपये होता. इथे 3 रुपये. ओके. गुड गुड रिकव्हरी. ऑसम. 2 लाख. 2 लाख हो गए. थोडासा अजून रिट्रेस होऊ दे. सो 2,05,000 6,000 बघू शकताय. 74,000 बुक आहेत आणि 1,25,000 आयबी रेज होतोय बघा. ठीक आहे. गॅमा इफेक्ट थोडा चालू होईल. ठीक आहे. सो स्ट्रिक्ट स्टॉप लॉस नुसार बुकिंगला तयार राहा. रिकव्हरी येणार याची इथे. जो एवढा फॉल झालेला आहे आपण बघतोय कालपासून. हा झोन आपल्यासाठी सेफ राहील. या झोनच्या बाहेर गेला हा रिट्रेसमेंट रेशो आहे फिबोनाचीचा. हा आपल्यासाठी एक्झिट पॉईंट राहील बोथ साईडला.
विल रिकवर. इकडे काही ओआय नाहीये 18,400 ला. ठीक आहे, मग खाली सस्टेन नाही होणार, इथंच एक्सपायरी होईल, जास्त शक्यता आहे. होईल वगैरे हे शब्द माझे चुकीचे आहेत. ओके, सो गुड आफ्टरनून. फायनल ट्रेड बुक केलेला आहे, प्लस 2,26,000 पासून 1,26,000 ला प्रॉफिट बुक केल्यात. ओके, सो काय काय शिकायला मिळालं आजच्या याच्यात? अनम्यूट करू शकताय. पार्टी मागत पडली आम्हाला. येस, ते आयव्ही झाल्यामुळे वाढलं ना. आयव्ही झाला की आम्हा डायरेक्ट इफेक्ट जो आहे ना, ठीक आहे, हा वाला म्हणजे टोटल 2,25,000 प्रॉफिट होता. स्टॉप लॉस इथला घेतला नाही मी. ओके, सो पहिल्यांदा हा जो स्टॉप लॉस होता इथं, हा 500चा 6 रुपयाला. ठीक आहे, ती ऑर्डर एक्झिक्यूट करताना लिमिट ऑर्डर पडली, त्यामुळे ती पटकन एक्झिट नाही झाली, लेट करत होतो त्यामध्ये. पण टोटल म्हणजे जवळपास 2,25,000 पासून मी 0 वरती आलो होतो, -15,000 गेलं होतं. ओके, पोझिशन पुन्हा 1,26,000 ला आता बुक केली. सो दॅट एक गोष्ट तर क्लिअर आहे की 2,15 म्हणजे 2,15, जे काय होईल ते गोळा करून बाहेर पडायला पाहिजे. सर ग्रीडी झालं का मग आज थोडं? हा, ग्रीडी. हा, ओके सर. रूल ब्रेक केला. हो, सो ठीक आहे. रूल ब्रेक केलं तो. तिथं थांबायला म्हणजे पहिल्यांदा आपण जे डिस्कशन केलं होतं की इथं बाहेर पडायचं होतं. मग इथून रिट्रेसमेंटसाठी थोडा वेळ वाट बघितली, पण ज्यावेळेला मी आता ऑर्डर टाकतोय, तो 300 लॉटची ऑर्डर आहे, तर ऑर्डर ती बसलीच नाही, ती ओपन ऑर्डर मध्ये गेली. ज्याला फ्लक्च्युएशन मध्ये जातं फास्ट मध्ये, तर ते मार्केट ऑर्डर घेतली नाही, तर त्याने लिमिट ऑर्डर होती आणि मॅन्युअली मी एक काढूपर्यंत कार्यक्रम संपला होता सगळा. 4-5 रुपये वाढला ना, 4-5 रुपये म्हणजे पूर्ण दिवसाचे गेले. 5 रुपये म्हणजे जवळपास नाही म्हणलं तरी 15,000 क्वांटिटीला माझ्यासाठी ते 75,000 रुपये जवळपास जातात. ओके सर, आज कॅपिटल किती यूज झालं होतं? 2 करोड. 2 करोड. ओके, ठीक आहे. सो जे होते चांगल्यासाठी होते म्हणे. आता 1,26,000 बुक. ठीक आहे, स्क्रीन दाखवतो. 2 लाख प्रॉफिट झालता, तो बुक करायचा होता 2 लाख, पण 2 लाखचा तो 2.5 लाख पर्यंत थांबलो 15,000 साठी, आणि आहे तो सगळा गेला. सो हा बघा टोटल प्रॉफिट जो बुकिंग आहे, जी लिस्ट दिसते. सो पहिल्यांदा आपण 18,500चा कॉल घेतला होता, तो आहे. त्यानंतर 18,600चा आहे 90 रुपयाला. ओके, नंतर 56 रुपयाचा आहे. त्यानंतर सॉरी 56,000चा आहे. 1,80,000चा आहे. 18,700 सगळ्यात जास्त आपल्याला प्रॉफिट दिलाय, आणि सगळ्यात जास्त लॉस दिलाय तो 18,450. जी लिमिट ऑर्डर मी बोललो, ठीक आहे, ती इथं बसली नाही 18,450 वर. 18,450 की 18,500 दोन्ही पैकी एक होते. 1 मिनिट. 18,450 लाच लिमिट ऑर्डर पडली, त्यामुळे इथं 1,47,000 लॉस बुक करावा लागला. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटची जी काही आहे 70,000 पीई साईड. ओके, पण ठीक आहे, तसं बघायला गेलं तर ऑथेंटिक सांगायला गेलं तर माझा मूड ऑफ आहे. ओके, पण दुसरा अँगल बघायला गेला तर ऑप्शन सेलिंग मधला हा दुसरा हायेस्ट प्रॉफिट आहे. ओके, सो सेलिब्रेट करायला पाहिजे. ठीक आहे, इमोशनल स्टेट. येस, त्याचबरोबर एक चांगली गोष्ट आहे की आजच्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये पण आपण प्रॉफिट स्कोर करू शकलोय. बघा किती ट्रेंडिंग मार्केट आहे. जवळपास आपण 250 पॉईंटच्या आसपास मॉर्निंग पासून ड्रॉप बघितलाय, तरी सुद्धा आपण आपला जो काही प्रॉफिट आहे हा मेंटेन करू शकलोय. राईट. हा, लिमिट ऑर्डरला जर आपण थोडासा काही अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे का बघूया. आणखीन काही ऑर्डर वगैरे आहे का एमओच्या ऑफिसशी डील करून, किंवा मे बी मला असं वाटतं की आता पीसी वरती जो एमओ ट्रेडर ऍप आहे लॅपटॉप वरती, ते युज करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करता येऊ शकतो. हा, त्याचं पण बघूया काय करता येतं. लिमिट ऑर्डरचं जे आहे, ठीक आहे, बल्क ऑर्डर असेल तर मार्केट ऑर्डर किंवा काहीतरी ऑप्शन असेल चेक करू. आपल्याला असा प्रॉब्लेम आलाय, कुणाला तर आधी आला असेल.
त्यांनी काही ना काहीतरी सोल्युशन काढलं असेल ते आपण युज करू शकतो. सो मागच्या वेळी जो प्रॉफिट झाला होता कॅपिटल सेम होतं, पण जास्त मी क्वांटिटी युज नव्हती केली. ओके, कमी क्वांटिटी युज केली होती. एनी कमेंट इथे सर? नाही, ओके, ठीक आहे. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. हॅपी एक्सपायरी. ओके, हेजिंग वाले पोझिशन बुक करायचे. हा बरोबर, हेजिंग वाल्या पण मी स्क्वेअर ऑफ करतो. एनिथिंग एल्स? काही क्वेश्चन आहेत, कोणाला काही विचारायचं आहे? सो थँक्यू सो मच. ज्यांनी आज प्रॉफिट केला त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. ओके, ठीक आहे. सो काही अडचण नाही, आपण नेक्स्ट वीक मध्ये करू 2 लाख. ओके, चलो. सो थँक्यू सो मच अँड हॅव अ नाईस डे.